श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की बाळा, माझे तुझ्यावर लक्ष आहे. तू ज्या गोष्टींसाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ते येत्या काळात तुला चमत्कारांच्या रूपात प्राप्त होईल. कुठलीही शंका या क्षणाला घेऊ नको. तू जी काही प्रार्थना केली आहेस आणि विनंती केली आहेस ते नक्कीच तुझ्यापर्यंत येणार आहे. विश्वास ठेव बाळा. आम्ही तुला तेही देऊ इच्छितो जे तू काही मागील काळात आमच्याकडे मागून विसरला होतास. होय बाळा, आता ती वेळ आली आहे ज्यात तुम्ही ते मागून ठेवले होते ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. हो, कधी कधी बाळा तू जे काही मागून ठेवलेले तू विसरतोही, पण तुझा देव मात्र ते विसरत नाही. तुला ती योग्य वेळ आल्यावर ते दिल्याशिवाय देवही थांबू इच्छित नाही. देवांची कृपा आणि देवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देव तुम्हाला आता या क्षणाला सांगू इच्छितात की तुम्ही मागील आठवड्यात ज्या ज्या गोष्टींसाठी तरसत होता ती आता तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ आली आहे. देव म्हणतात, बाळा, कधी काही काळापूर्वी चुका झाल्याही होत्या, त्यासाठी मी तुला माफ देखील केले आहे. आता ते विसरण्याची वेळ आहे. आता तो आनंद आणि उत्साह तुमच्याकडे येत आहे. आता ही वेळ आहे आनंदाची, कारण माझे लक्ष सदैव तुमच्यावर, माझ्या बाळांवर नेहमीच असते. तेव्हा तुम्ही आता त्या आनंदाला प्राप्त करू इच्छिता, त्या सुखांना तुमच्याकडे अपेक्षेने आणू इच्छिता आणि देव सुद्धा तुम्हाला ते द्यायसाठी तयार आहेत. देव म्हणतात, बाळा, मी तुला साथ द्यायला इथे हजर आहे. आता जो कोणी माझ्याकडे श्रद्धेने भक्तीने पाहिल आणि काही इच्छा करेल ती त्याची त्वरितच पूर्ण करण्यासाठी मी त्याला आशीर्वाद देऊ इच्छितो. देव म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी नेहमीच इथे आहोत. तुम्ही यावे आणि आपले प्रश्न आमच्या समोर मांडावे. देव म्हणतात, मला तुझ्यासाठी जे काही करायचे आहे ते माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. तुम्ही जाणता ती देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे. तेव्हा विश्वासाने पुढे या. देवावर संपूर्णपणे विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे हवे आहे, ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही देवांकडे प्रेमाने दर्शवा. देव तुमच्यावर खूप प्रेम करतात. ते तुम्हाला कधीही तुमच्या इच्छेपासून दूर नेऊ इच्छित नाही. तेव्हा देव तुम्हाला आता सांगू इच्छितात की वेळ कितीही कठीण असली तरी त्यात तू एकटा नाहीस, कारण माझा कृपेचा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत असतो. बाळा, तुम्ही त्या दिवसांची वाट पाहत आहात, त्या आनंदाची वाट पाहत आहात. तुम्ही जी काही परिश्रम घेतली आहेत ती कधीही वाया जाणार नाही. तुम्हाला त्यांचे शुभफळ प्राप्त होईल. कधी कधी कुणाला थोडा वेळ लागतो, पण निराश होऊ नका, कारण तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे देव तुम्हाला देण्यासाठी तत्परतेने आशीर्वाद देऊ इच्छितात. देव म्हणतात, तू जर कधी काळी काही गोष्टींसाठी जर नैराश्य मनात आणत असशील, जर तुला असे वाटत असेल की ते मला प्राप्त होण्याला उशीर होत आहे, किंवा तुझ्या मनात शंका असतील की ते मला प्राप्त होईल का, तर याच वेळेस मी तुझ्या चिंतेचे निरसन करू इच्छितो. तुला तो मार्ग दाखवू इच्छितो की तुझ्या मार्गात तुझे ते उत्तर तुला योग्य तऱ्हेने प्राप्त होणार आहे.
तुझ्यासाठी तो आनंद येत आहे. देव म्हणतात, ज्या क्षणाला तुला असे वाटत असेल की सर्व काही संपले आहे, आता काय होणार, त्याच वेळेस देवांचा मोठा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतो. तो चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करण्यासाठी काहीही करायची आवश्यकता नाही, कारण देव ते तुमच्याकडे आनंदाने पाठवू इच्छितात, कारण तुम्ही पूर्वी त्यासाठी प्रयत्न केले आहेत, ते कर्म केले आहेत. आता तुमची ती शुभ वेळ आली आहे, ज्यात तुम्हाला देव ते चमत्कारांच्या रूपात आशीर्वाद देऊ इच्छितात. देव म्हणतात, धैर्य ठेवा, शांती ठेवा. देव तुमच्यासाठी खूप काही चांगले देत आहेत. ती तुमच्यासाठी एक चांगली नोकरी असू शकते. कोणाला ते एखाद्या आवडत्या कामाच्या रूपात प्राप्त होईल, कोणाला ते एखाद्या काही आवडत्या वस्तूच्या रूपात प्राप्त होईल, तर कुणासाठी ते लग्नाच्या रूपात प्राप्त होईल, तर कुणाला एखाद्या आनंदाच्या रूपात प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, येत्या काळात मी तुला त्या सुख आणि समृद्धीने परिपूर्ण करू इच्छितो, कारण तू त्यासाठी परिश्रम केले आहेस. आता तुला तो काळ पाहायला मिळणार आहे, ज्यासाठी तू आमची प्रार्थना अनेकदा केली आहेस. तू प्रार्थनेत जे काही मागत असतो ते माझ्यापासून पडद्याआड नाही, ते आम्ही ऐकतो आणि त्यातील सर्वोत्तम तुमच्यासाठी देत असतो. देवांचा आणि आनंदाचा असा संबंध आहे की जिथे देव येतात तिथे तुमच्या मनात आनंदी आनंद प्राप्त होतो. देव म्हणतात, आम्ही जिथे येतो तिथे अशक्य हा शब्द वास करत नाही, तर वास करतो तो फक्त शुभ काळ आणि आनंद. त्याचप्रमाणे आजही मी तुझ्यासाठी आनंददायी काही असे सांगायला आलो आहे, जे तुझ्या जीवनातील अमूल्य क्षण ठरतील. देव तुम्हाला काही महत्वाचे सांगू इच्छितात. तू जेव्हा उद्या सकाळी उठशील आणि तुला ते आश्चर्यकारक असे आर्थिक चमत्कार पाहायला मिळतील, कारण देवांनी ते तुझ्यासाठी निर्धारित केले आहे. त्या योजना तुझ्यासाठी दिल्या आहेत, ज्यात तू खूप काही आनंदी आणि भरभराटीला स्वतःकडे आकर्षित करशील. देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहेत. तुमचा विश्वास संपूर्ण ठेवा, कारण तुम्ही देवांचा दैदिप्यमान असा संदेश ऐकत आहात. देव म्हणतात, या क्षणी जर तुम्ही काळजीत असाल तर तुम्हाला देव सांगू इच्छितात की तुझ्यासाठी ते आर्थिक चमत्कार घडणार आहेत. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्हाला आजपर्यंत ज्या काही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, त्या पुढील काळात तुम्हाला राहणार नाहीत, कारण देव तुम्हाला आर्थिक सबलता, आर्थिक उन्नती प्राप्त करून देण्यासाठी तत्पर आहेत. तुम्ही जी कार्य हाती घेतली आहे त्यात तुम्हाला यश प्राप्त होऊन आर्थिक चमत्कार पाहायला मिळतील. देव तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार तुम्हाला आर्थिक सबल बनवण्यासाठी पाठवू इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात? देव म्हणतात, माझे देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहे. तुझ्यासाठी ते चमत्कार घडायला आता काहीही उशीर नाही. तुम्ही जेव्हाही भक्तिभावाने ईश्वराची सेवा करता, भक्तिभावाने प्रेमाने देवाकडे येऊ इच्छिता, तेव्हा देवही तुमच्याकडे ती पाऊले उचलतात. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही. माझा कृपा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. देव म्हणतात, बाळा, जर तुला
ज्या क्षणाला काही भीती वाटत असेल, काही शंका येत असतील, त्यावेळेस तुझे डोळे घट्ट बंद कर आणि आमचे चिंतन कर, नामस्मरण कर. त्या नामस्मरणामुळे तू आमची प्राप्ती करशील. तुला ते भय वाटणार नाही. ती वाटणारी चिंता तुझ्यापासून दूर निघून गेलेली असेल. विश्वासाने जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तुला माझे काही क्षणापुरते दर्शन सुद्धा घडेल. देव म्हणतात, मी तुझ्या मनातली ती भीती काढू इच्छितो. तू विश्वास तर ठेव. या क्षणाला देव स्वतः तुझ्याशी बोलत आहेत. तुम्ही सहमत आहात का की ते चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे? देव तुमच्यासाठी ते मार्ग कोरत आहेत ज्यावर तुम्ही चाललात की त्यावर तुम्हाला आनंदाची, सुखांची प्राप्ती निश्चितच होणार आहे. जर तुम्ही यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवता. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतात, पूर्ण विश्वासाने जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि तुमचे सर्व काही माझ्या हातात सोडता तेव्हा विश्वास ठेवा की सर्व काही चांगलेच होणार आहे. तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ येणार आहे. देवांवर विश्वास ठेवा. देव म्हणतात, आपल्या डोक्याला खूप काही ताण देण्याची आवश्यकता नाही, कारण तुझा निर्माता, तुझा करता धरता ईश्वर भगवंत इथे आहे. तो प्रत्येक क्षणाला तुझ्या बरोबर असतो. तुला केव्हा काय हवे आहे हे तुझ्याही आधी त्या ईश्वराला, त्या भगवंताला ठाऊक आहे. तेव्हा तुझ्यासाठी ती योजना येत आहे ज्यात तुझ्यासाठी ते सुखाचे क्षण दिल्या जाणार आहेत. तेव्हा तुम्ही विश्वासाने, पूर्ण समर्थनाने देवाकडे यावे. देव तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला कार्य करत आहेत. तुमच्यासाठी जे खूप काही महत्वाचे आहे ते सर्वात आधी देव तुमच्याकडे पाठवू इच्छितात. तुम्हाला त्या आर्थिक चमत्कारांची आवश्यकता किती आहे हे तुमच्या व्यतिरिक्त तुमचा देव जाणतो. म्हणूनच तुमच्यासाठी येता काळ त्या आर्थिक चमत्कारांनी परिपूर्ण आहे. तुम्ही त्याच्या पुढील आशीर्वाद, आनंदाचा मागू इच्छिता ते सुद्धा तुमच्या मार्गावर आहेत. येणारे सण तुमच्यासाठी खूप काही समृद्धी आणि आनंदाने भरलेले क्षण आणणार आहेत. यात तीळ मात्रही शंका नाही. देव म्हणतात, अरे बाळा, मी तर तुझ्या सोबतच आहे. तू जेव्हा जेव्हा नामस्मरणाने मला प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रार्थनेचे उत्तर मी तुला कोणत्या ना कोणत्या रूपात, काही संकेतात देत असतो. कधी तू त्यांच्याकडे खूप काही लक्षपूर्वक पाहतो आणि कधी कधी त्याकडे दुर्लक्ष करतो, पण मी त्याही क्षणाला तुझी मदत करत असतो. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, चुकूनही असा विचार करू नको की ते म्हणत आहेत की ते तू करू शकत नाही. असे कधी होणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. तू ज्या कार्यांना हात लावला आहे ते सर्व काही योग्य दिशेला चालत आहेत. त्यात तुला यश आम्ही देऊ. देव म्हणतात, ते तर तुझे खूप काही मागे राहिलेले पाहू इच्छितात, पण मी तुझा असा देव आहे की तुझा हात धरला आहे. तेव्हा मी तुला मागे ठेवू इच्छित नाही. त्या खूप काही परिश्रमांसाठी तू आमच्याकडे प्रार्थना केली आहेस की देवा, माझे सर्व काही परिश्रम योग्य दिशेने वळण घेऊ द्या आणि मला ते यश प्राप्त होऊ द्या. होय बाळा, तुला त्यात यश नक्कीच प्राप्त होईल आणि तुझी प्रगती देखील त्याच दिशेने आहे. म्हणून देवाने तुझ्यासाठी त्या मार्गाची निवड केली आहे. तेव्हा आता निश्चिंत रहा. काळजीत वेळ घालवू नका. प्रत्येक येणारा क्षण तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान ठरणार आहे आणि तुम्हाला त्याची प्रचिती लवकरच प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, तू जेव्हा जेव्हा
प्रार्थनापूर्वक आणि विश्वासाने श्रद्धेने माझ्याकडे येतो तेव्हा बाळा मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो. तुला ते आनंद देऊ इच्छितो. तुला ते सुखाचे क्षण देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा तू खूप काही कष्ट घेतले आहेस. आता तुला काही काळ विश्रांती देखील प्राप्त होणार आहे. निश्चिंत राहा, कारण मी तुझे कर्म पाहत आहे. त्या कर्मांना गतीही देणारा मीच आहे आणि तुला आराम देणाराही मीच आहे. तुझा कर्ता करविता परमेश्वर तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, बाळा हा आठवडा तुझ्यासाठी खूप काही चमत्कारांनी आणि शुभ घटनांनी भरलेला आहे. तुझ्यासाठी या आठवड्यात ते खूप काही चमत्कार देव करू इच्छितात. तुला आनंदी ठेवू इच्छितात. तू त्याची मागणी देवाकडे केली आहेस. उद्या सकाळी तुझ्यासाठी ते चमत्कार येत आहेत. देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहेत. त्यात काही आनंदाच्या बातम्या आहेत. जे काही तुझे प्रेमाचे नाते आहे ते तुझ्याकडे येत आहे. त्याला तू भरभरून प्रेम करू इच्छितो. ते नाते आपुलकीचे तुझ्याकडे येत आहे. तुम्ही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करू इच्छिता. ते तुमची वाट पाहत आहेत की तुम्ही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार. त्याचप्रमाणे उद्या सकाळी तुम्ही त्यांना आपल्या जवळ प्राप्त कराल. देव म्हणतात, मी तुझ्याजवळ ती नाती देऊ इच्छितो ज्यावर तू भरभरून प्रेम करू इच्छितो. ती आजपर्यंत काही कारणांनी तुझ्यापासून अंतरावर होती, पण आता उद्यापासून ती तुझ्या जवळ असतील. देव म्हणतात, या हप्त्यात खूप काही तुझ्या मनासारख्या घटना घडणार आहेत. खूप काही असे तुझ्या मनाजोगे होणार आहे. त्यात तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही राहणार आहात. तुम्ही ती खरेदी करणार आहात ज्याची तुम्हाला आवड आहे. देव म्हणतात, ती विपुलता मी तुला देऊ इच्छितो. ते ऐश्वर्य मी तुला देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे मन संतुष्ट आणि आनंदी होणार आहे. या काही दिवसांमध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता जाणवणार नाही. सर्व ठिकाणी तुम्हाला आमचा भरभराटीचा आनंदाचा, उत्साहाचा, प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त होईल. ज्यांना कुणाला आमच्या दर्शनाची ओढ लागली आहे त्यांना ते सुद्धा प्राप्त होणार आहे. जे कोणी श्रद्धेने काही संकल्प घेत आहेत त्यांचे ते संकल्प देखील पूर्ण होणार आहेत. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा तुझी ओंझळ मी प्रेमाने आशीर्वादाने भरून देऊ इच्छितो. तू सुखी राहा, आनंदी राहा. प्रत्येक क्षणाला आनंद तुझ्या जवळ येत आहे. त्याचा स्वीकार कर. देव म्हणतात, बाळा मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देऊ इच्छितो की याचप्रमाणे आनंदाने एकमेकांशी प्रेम करत तुम्ही संपूर्ण जीवन जगणार आहात. तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.